नमस्कार मंडळी. तर आता ना सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ना छान असा ना नूडल्स बनवलेला आहे. तर आज ना शौर्यचा आग्रह होता की मम्मा नूडल्स मला खायचे आहेत. तर नूडल्सचं पॉकेट ना विकत आणलं होतं. तर म्हटलं आता चला ते छान आता ना आपण नूडल्स बनवून घेऊया. तर खूप छान असे नाही टेस्टी असे ना नूडल्स होते आणि घरच्या घरी आणि आपण बनवलेला एक वेगळाच आनंद असतो बरं का. आणि बाहेर असं तेलकट वगैरे खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी असं छान बनवून खाल्लं ना आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं. पण कधीतरी खाणंच हे चांगलं आहे बरं का नूडल्सचं. पण आता आजकालच्या मुलांना मॅगी नूडल्स वगैरे खूप आवडतात. मग मी काय करते की घरीच असं ना शौर्यला ना मी नूडल्स बनवून देत असते आणि खायला एकदम टेस्टी आणि सर्व भाज्यांचा समावेश असल्यामुळे ना हे खायला एकदम भारी लागतं आणि आपल्या आरोग्यासाठी पण चांगलंच होतं आहे. कारण मुलं असं कसं आजकाल ना भाज्या वगैरे जास्तीची खात नाहीत. मग मी काय करते की शौर्य असं खायला पाहिजे म्हणून ना मी असं सर्व भाज्या टाकून ना मी नूडल्स वगैरे बनवून देते आणि आमचा सर्वांचा नाश्ता झाला. आणि इथे बघा शौर्यला मला मदत करतोय की पाणी भरण्यासाठी बोर चालू केली आणि इथे बघा पाणी भरतो शौर्य. कधी मुलं मोठं होतात ना माहीत होत नाही बरं का. आणि तेच मुलं आपल्याला आपण कसं लहानपणी त्यांना बोट धरून शिकवलेलं असतं आणि हीच मुलं ना आपल्याला बघा खूप काही शिकवत असतात आणि आपली कामंसुद्धा बघा कमी करतात. तर इथे बघा शौर्यना मला मदत करत होतं की पै पकडण्यासाठी पाणी भरण्यासाठी वगैरे डेली शौर्यच भरतोय. पण मी आज शूट करण्यासाठी ना मी इकडे ना पाणी वगैरे मारलं सडा अंगणामध्ये आणि नंतर इथे ना काय फक्त 1-2च कळशा भरतो आम्ही. बाकीचं म्हणजे आता कपडे वगैरे धुण्यासाठी बादल्या वगैरे भरून ठेवतो. नाहीत कसं तर बोर तर आहे ना तर त्यासाठी घरी स्वयंपाकाला सर्वांना आम्ही फिल्टरचंच पाणी वापरतो म्हणून जास्तीच काही बोरचं भरावं लागत नाही. म्हणून जास्तीच काय मी अशा घागऱ्या वगैरे भरून ठेवत नाही. तर नंतर नाही ते मी कपडे वगैरे धुवायला घेतलं. आणि तुम्हाला आजचा माझा ना छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय.